तर नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण कार बाईक सुपरस्टार बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस पाषाण पुणे या ठिकाणी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही स्टॉक बघितला तर 100 ते 150 गाड्या नक्कीच अवेलेबल असणार आहेत. सेडान एसयूव्ही सेगमेंटच्या आणि हॅचबॅकमध्ये कमी किलोमीटर झालेल्या गाड्या एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये तुम्हाला भेटणार आहेत. भरपूर काय ऑफर्स फॅसिलिटी देखील आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कार बाईक सुपरस्टोरचे ओमकार सर कसे आहात? नमस्कार. मस्त सर, एकदम. तर ह्याच्या आधी एक व्हिडिओ शूट केला सर, योगायोग टेक्निकल इश्यू मुळे बरोबर झाला नाही. आता कसं आहे की आपण त्यावेळेस थोडासा कमी स्टॉक होता, त्यावेळेस आपण परत त्याच्यामध्ये कमीत कमी 10 ते 15 गाड्या अजून वाढलेल्या आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की बरं झालं की तो स्टॉक आपला कमी कव्हर झाला, हा स्टॉकने जास्त कव्हर होऊ शकतो आपला अजून. आणि लेटेस्ट चाललेल्या गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं तेच म्हणणं असतं की कस्टमर साठी जे आपले आहेत की त्यांनी गाडी एकदम मन सोक्तीने गाडी वापरली पाहिजे, कुठे परत 4-5 वर्ष बघितलं नाही पाहिजे, ह्या दृष्टिकोन असतो आपला पहिल्या दिवसापासून. त्याच्यामुळे आपण सगळ्या गाड्या आता ज्या आणल्या सगळ्या लेस ड्रिव्हन गाड्या आणलेल्या. बरं, आता लवकरच गणपती बाप्पांचं विराजमान नक्की सगळ्यांना आतुरता आहे, तो परमेश्वराला पण आतुरता आहे, तो सुद्धा पाऊस पडायला थांबलेला गणपती बाप्पा येतात म्हणून. तर सगळ्यांचं स्वप्न असतं एखादी स्वतःची गाडी असावी, त्याच्यात बाप्पांचं आगमन करून आपल्या घरी विराजमान करायचं असतंय. तर एकदम कमी किमतीत चांगल्या लेस ड्रिव्हन गाड्या आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार. नक्की सर. आता आपण प्रत्येक सेगमेंटच्या प्रत्येक मॉडेलची एक गाडी का होईना आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला कुठलाही सेगमेंट म्हणाल तर तुम्ही त्या सेगमेंटची गाडी आपल्याकडे आता अवेलेबल आहे. सर्व ब्रँडच्या सर्व गाड्या अवेलेबल. बरं, आता एकदा ऍड्रेस सांगून द्या. आपला ऍड्रेस जो आहे तो सुतारवाडी पाषाण एरिया असणार आहे, जो नियर टुने डाब्याच्या शेजारी असणार आहे. तर स्क्रीनवर नंबर आहे, कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर कॅटलॉग वगैरे सर्व काही. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त गाड्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर ओमकार सर, करूया चालू? नक्की सर. कोणत्या गाडीपासून करायचं मग आजच्या व्हिडिओची सुरुवात? आजच्या व्हिडिओची सुरुवात सर आपण जरा थोडं भन्नाट एरिया चालू करू की आपण जे कमी चाललेल्या आणि जे नवीन गाड्या आहेत, ज्या एसयूव्ही सेगमेंट असणार आहेत की तुम्हाला एकदम मन सोक्त 7 सीटर मध्ये गाडी मिळणार आहे, तर आपण तिथून सुरुवात करू. तर मित्रांनो, 7 सीटर गाड्या कव्हर करू. MH12 पासिंग मध्ये असणारे आर्टिका एक सोडून आपण 2 आर्टिका आणलेले आहेत. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न पडले असेल, अरे सीएनजी भेटली, सीएनजी नाही. ही डिझेल मध्ये आणलेली आपण एक सोडून दोन्ही गाड्या डिझेल मध्ये आणलेल्या आहेत. गावाकडे वापरायचं असेल, सिटी मध्ये वापरायचं असेल, लॉंग ड्राईव्हला जायचं असेल, डिझेल गाडी ही तुम्हाला एकदम बेस्ट गाडी मिळणार आहे. दोन्ही गाड्या आपण डिझेल मध्ये आणणार आहे. पहिली गाडी जी आहे ती 2013चा मॉडेल असणार, ही फर्स्ट ओनर मध्ये डिझेल गाडी मिळणार आहे. जी मिळणार तुम्हाला फक्त 6,80,000 रुपयामध्ये. एकदम मॅजिक फिगर मध्ये 6,80,000 रुपयामध्ये मी तुम्हाला मिळणार आहे डिझेल आर्टिका. आणि किमतीत मानसमान 100% होऊन जाईल. बरं, ही झाली डिझेल व्हेरियंट मध्ये. अजून एक डिझेल व्हेरियंट मध्ये आहे, तर याची काही डिटेल? MH14 पासिंग मध्ये आणलेली आहे, 2018ची गाडी असणार आहे फर्स्ट ओनर मध्ये. ठीक आहे. ही सुद्धा डिझेल मध्ये मिळणार आहे तुम्हाला फर्स्ट ओनर, कडक आणि व्हाईट कलर मध्ये. जी मिळणार आहे तुम्हाला फक्त 9,75,000 रुपये. 9,75,000. दोन्ही चॉईस आहे. डिझेल मध्ये कोणती तुम्ही चॉईस करू शकता, MH14 आणि MH12 पासिंग मध्ये. व्हेरियंट कोणतं? हे व्हेरियंट VDI मध्ये असणार आहे. VDI. ह्याच्यावर लोन होऊन जाईल 100%. या गाडीवर तुम्हाला 80 ते 85% पर्यंत लोन फॅसिलिटी होऊन जाईल. बरं, चालेल. रेनॉल्टची ट्रायबर आहे, ही मिळणार आहे तुम्हाला प्युअर पेट्रोल मध्ये. ही सुद्धा 7 सीटर मध्ये गाडी असणार आहे. एकदम कडक आणि व्यवस्थित चांगल्या कंडिशन मध्ये गाडी मिळणार तुम्हाला. आणि तिचे किलोमीटर साधारण फक्त 54,000 झालेले, जी मिळणार तुम्हाला फक्त 6 लाख रुपयामध्ये. आणि एमटी व्हेरियंट असणार आहे. हे एमटी व्हेरियंट मध्ये असणार आहे. आणि पेट्रोल प्लस सीएनजी साधारण ऍव्हरेज काय सीएनजी ला? हिला साधारणतः ऍव्हरेज तुम्हाला बघायला गेला तर एक 28 ते 30च्या दरम्यान मध्ये ऍव्हरेज मिळून जाईल. आणि चांगली डील तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. आणि सर, याच्यावर लोन होऊन जाईल? या गाडीवरती लोन सुद्धा अवेलेबल होऊन जाईल. साधारण डॉक्युमेंट काय आणायचं सर? पब्लिकला माहित नसतं डॉक्युमेंट काय. तुम्ही सॅलरीड अकाउंट असेल, जर तुमची सॅलरी कुठे जॉबला असाल, तुम्हाला साधारणतः 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट, 3 महिन्याची सॅलरी स्लिप लागेल आणि 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि तुमचं लाईट बिल लागेल. आणि 5 डॉक्युमेंट घेऊन आणि तुमच्या पसंतीची गाडी घेऊन जा. तर संपूर्ण महाराष्ट्र लोन सुविधा अवेलेबल असणार आहे. बरं, चालेल. अजून एक ट्रायबर आहे सर. दुसरी ड्रायव्हर असणार आहे, ही फक्त प्युअर पेट्रोल मध्ये असणार आहे. 2019चं मॉडेल असणार आहे. प्युअर पेट्रोल मध्ये 35,000 किलोमीटर झाली. बटन स्टॉप आले, टॉप व्हेरियंट मध्ये गाडी असणार आहे. ही तुम्हाला मिळणार आहे फक्त 5,80,000 रुपयामध्ये. 5,80,000 आणि 35,000 किलोमीटर जेन्युन सर्टिफाईड चाललेली तुम्हाला गाडी मिळणार. 35,000. साधारण नवीनची किंमत काय असेल? नवीन ड्रायव्हरची किंमत साधारणतः 8.5 लाख रुपये, ही तुम्हाला 5,80,000 मध्ये मिळणार. तर नवीन आणि तुम्ही यूज कार ती कम्पेअर करू शकता. आणि 35,000 किलोमीटर चाललेली आहे आणि अगदी नवीनचा फील होऊन जाईल. अगदीच नवीनचा वेळ येऊन जाणार तुम्हाला. आणि पैसे पण भरपूर वाचणार आहेत. 100% पैसे पण वाचणार आहेत. बटन स्टार्ट आहेत, नंतर रिअर एसी आहेत, 4 पॉवर विंडो आहेत. एकदम वेल मेंटेन कार. RXZ MT व्हेरियंट मध्ये ही गाडी भेटून जाईल. चालेल. फोर्ड इकोस्पोर्ट आणलेली आहे सर आपण. ही पेट्रोल मध्ये असणार आहे, ट्रेंड मॉडेल असणार आहे. 2016ची पेट्रोल व्हेरियंट मध्ये मिळणार आहे तुम्हाला गाडी. जी मिळणार आहे फक्त 5,80,000 रुपयामध्ये. बटन स्टार्ट गाडी आहे. ही बटन की स्टार्ट आहे. तुम्हाला पण मॅन्युअल
ट्रान्समिशन मध्ये असणाऱ्या पेट्रोल व्हेरियंट मध्ये. पेट्रोल इंजिन मध्ये तुम्हाला फॉर्ड इकोस्पोर्ट भेटून जाईल. साधारण आता भारतीय मार्केटमध्ये फॉर्ड कंपनी नाही, पण गाड्या नक्कीच चांगल्या असतात त्याच्या. प्रत्येकाचं म्हणणं तर तुम्ही जसा प्रश्न विचारला की भारतीय मार्केटमध्ये तर फोर्डची गाडी नाही, तर असं काही नाही सर. फोर्डची गाडी येणार पण आहे आणि चालणार पण आहे. फोर्डची क्वालिटी तुम्ही कुठल्या गाडीसंग कम्पेअर करू शकत नाही. आयदर मारुती करू शकत नाही किंवा हुंडाई पण करू शकत नाही. फोर्डची आता डिसेंबर मध्ये होती लॉन्च सर. तुम्हाला माहित असेल की आता फोर्ड इंडियावर लॉन्च होते डिसेंबर मध्ये. त्यामुळे फोर्डची ही कंपन्या प्रत्येक इंडिया आणि आपलं जे सुतारवाडी पाषाण जे एरिया आहे इथे सुसचे इथे फोर्डचं सर्व्हिस स्टेशन पण अवेलेबल झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला पार्टचं पण काही चिंता नसणार आहे. तुम्ही एकदम डोळे झाकून ही गाडी घेऊन जाऊ शकता. तर फॉर्ड कंपनीच्या गाड्या नक्कीच चांगल्या असतात आणि तुम्ही इकोस्पोर्टची नक्कीच डील करू शकता. तर ही टू व्हीलर सर मध्ये का लावलेली आहे, काय विषय? अहो सर मध्ये नाही सर, ती ही सुद्धा विकायला आपण आणलेली आहे. आपण कार्स अँड बाईक, तुम्ही जसं नाव बघितलं कार्स अँड बाईक, इतक्या दिवसात फक्त कार्स दाखवतो, आज बाईक सुद्धा दाखवते सर. ही बाईक आणलेली आपण 2017चं मॉडेल असणार आहे. साधारण 23,000 किलोमीटर गाडी झालेली फक्त. ठीक आहे. ही पेट्रोल मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे. गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आणि जी तुम्हाला एकदम स्पोर्ट्स बाईक आणि स्पोर्ट्स लुक ही गाडी मिळणार आहे फक्त 90,000 रुपयामध्ये. क्या बात आहे, 90,000. ही गाडीची ऑन रोड प्राइस 1,58,000 रुपये होती. तुम्हाला भरपूर जणांना अफोर्डेबल नसतं की बाबा आपण 1.5 लाख रुपये घालायचे आणि नवीन गाडी घ्यायची, तर 90,000 मध्ये तुम्हाला एकदम कडक कंडिशन मध्ये FZ गाडी घेऊन जायची. समोर डिस्क ब्रेक वगैरे आणि डिजिटल मीटर आहे गाडीला. साधारण चालली किती ही गाडी? 23,000 रनिंग झाली गाडीचं फक्त. सिंगल ओनर मध्ये असणार 2017चं मॉडेल. आणि ह्याच्यासाठी डॉक्युमेंट काय आणायला लागेल? ह्या साठी डॉक्युमेंट तुम्ही सर फक्त ही गाडीवर तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल नसणार आहे. ही गाडी तुम्हाला कॅश मध्ये घ्यावं लागणार. कॅश टू कॅश नक्कीच चांगली डील दिलेली आहे. 90,000ची आणि किमतीत मान सन्मान 100% होऊन जाईल सर. बरं चालेल. आता टाटा नेक्सॉन ब्ल्यू कलर, जसं माझा शर्टाचा कलर आहे तशीच ब्ल्यू ब्युटी आणलेली आहे. अगदीच सर. ही टाटा नेक्सॉन आणलेली आहे सर आपण डिझेल मध्ये आणलेली ही गाडी. डिझेल मॅन्युअल मध्ये असणार. 9493 नंबर आहे गाडीचं. VIP नंबर मध्ये गाडी असणार आहे. ही तुम्हाला मिळणार आहे फक्त 8,10,000 रुपयामध्ये. 8,10,000. मार्केटला पण भरपूर गाडीचे क्रेज आहे. अगदीच सर. ही ब्ल्यू कलर जो आहे हा इथं लॉन्चिंग कलर आहे. डिझेल मध्ये जेव्हा लॉन्च झाली होती ही गाडी, तर लॉन्चिंग हा सगळ्यात पहिला कलर हा ब्ल्यू कलर मध्ये झाली होती गाडी. आणि कमी मेंटेनन्स मध्ये नक्कीच तुम्ही गाडीची टाटाची गाडी परचेस करू शकता. मेंटेनन्स कमी आहे. मेंटेनन्स एकदम लोएस्ट मेंटेनन्स असणार आहे. डिझेल मध्ये गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये. तर नक्कीच तुम्ही परचेस करू शकता. टाटाची इंडियन ब्रँड आहे, तर नक्कीच गाडीबद्दल विचार करू शकता. व्हेरियंट कोणता असणार आहे? हिचं व्हेरियंट असणार आहे XT व्हेरियंट मध्ये असणार. XT व्हेरियंट चालेल. किया सोनेट, कियाची सोनेट आणलेली. बरं. ही सोनेट आणलेली आपण पेट्रोल व्हेरियंट मध्ये. साधारणतः गाडीचं 39,000 किलोमीटर झालेली गाडी फक्त. फर्स्ट ओनर मध्ये 2021चं मॉडेल असणार आहे पेट्रोल व्हेरियंट. ही मिळणार तुम्हाला 8,75,000 रुपये. 8,75,000 आणि 2021 मॉडेल आहे पेट्रोल इंजिन मध्ये. मार्केटला किया गाडी लवकर अवेलेबल होत नाही सर. कियाची गाडी अवेलेबल पण होत नाही आणि या गाडीची प्राइसिंग साधारणतः होती 11.5 लाख रुपये प्राइस होती. ही तुम्हाला डायरेक्टली 8,75,000 रुपये. आणि कियाची तर वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. कोणी जो घेणारा व्यक्ती तो सेलच करत नाही गाडी. अगदी सर. एकदम कडक कंडिशन मध्ये. हे कियाची सुद्धा सेल करत नव्हते, पण आपल्याकडून त्यांनी 7 सीटर कॅरेन्स घेऊन गेले. कियाची कॅरेन्सच नेली त्यांनी, त्याच्यामुळे कियाची फक्त सोनेट आपल्याला मिळालेली. म्हणजे एक्सचेंज केलेली. एक्सचेंज मध्ये आपल्याकडून कॅरेन्स घेऊन गेली आणि एक चांगली डील दिली तुम्ही. एकदम चांगली डील मध्ये गाडी घेऊन गेली. बरं. ही पण ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. एक्सचेंज ऑफर म्हणजे तुम्हाला तुमची गाडी तुमची सेकंड हँड गाडी चेंज करून दुसरी गाडी परचेस करायची असेल तीही तुम्ही करू शकता. अगदी सर. चला. आणि एक नक्कीच बेस्ट डील सर तुम्हाला नक्कीच प्रोव्हाइड करा. ओमकार सर 7 सीटर झाले, जरा प्रीमियम मध्ये काय ऑप्शन? येस सर, नक्कीच. प्रीमियम मध्ये पण आणलेली आपण मर्सिडीज आणलेली आहे. E क्लास आणलेली, E25D मध्ये आणलेली. डिझेल तुम्हाला ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे. 2015चं मॉडेल आहे फर्स्ट ओनर मध्ये. ही गाडी मिळणार तुम्हाला फक्त 19 लाख रुपयामध्ये. 19 लाख. मॉडेल 2015चं असणार आहे. E क्लास चालेल. आणि डिझेल इंजिन मध्ये अवेलेबल आहे. तर नेक्स्ट ही पण तुम्हाला E क्लास मध्येच मिळणार आहे. ही पण 2013चा मॉडेल असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट ओनर मध्ये. ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये मिळणार ही पण गाडी. ही तुम्हाला मिळणार साधारणतः फक्त 8,80,000 रुपये. 8,80,000 मध्ये नक्कीच तुम्ही एक आपलं प्रीमियम स्वप्न पूर्ण करू शकता. प्रीमियम गाडीचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता. 2 मर्सिडीज अवेलेबल आहे. E क्लास. फॉर्च्युनर आणलेली आहे सर आपण. 2021चं मॉडेल असणार आहे. हे पण एकदम SUV सेगमेंट मध्ये तुम्हाला एकदम प्रीमियम कार मिळणार आहे. ठीक आहे. फॉर्च्युनर तुम्ही बघता सिग्मा मध्ये असणार आहे. ही 4x2 डिझेल ऑटोमॅटिक मध्ये. 2021चं साधारणतः 1,30,000 किलोमीटर झालेले. गाडी असणार आहे फक्त 38,50,000 रुपयामध्ये. 38,50,000 किमतीत मान सन्मान नक्की होईल. जर नवीन तुम्ही हेच व्हेरियंट 4x2 घ्यायला गेलं तर नक्कीच 50 ते 52 लाखामध्ये तुम्हाला सिग्मा गाडी मिळते. ती तुम्हाला मिळेल फक्त 38,50,000 रुपयामध्ये. म्हणजे कस्टमरचा फायदा किती झाला? कस्टमर साधारणतः 11 ते 12 लाख रुपयाचा फायदा 100%. आणि साधारण चालली किती? गाडीचं रनिंग 1,30,000 झालेले आहे. जेन्युइन किलोमीटर सर्व्हिस हिस्ट्री मिळणार आहे. मॉडेल 2021चा असणार आहे सिग्मा मध्ये. ठीक आहे. सिग्मा व्हेरियंट आणि एक नक्कीच चांगली
गाडी तुम्हाला भेटून जाईल MH11 सातारा पासिंग मध्ये. चालेल. इनोवा क्रिस्टा आणलेली सर आपण 2017चं मॉडेल असणार आहे. ठीक आहे. हे डिझेल मॅन्युअल मध्ये असणार आहे. साधारणतः गाडीचं किलोमीटर 86,000 झालेली फक्त. जी मिळणार तुम्हाला 18,50,000 रुपयामध्ये. 18,50,000 वेरियंट व्ही वेरियंट मध्ये असणार आहे. ठीक आहे. व्ही वेरियंट आणि याच्यावर पण लोन सुविधा अवेलेबल असणार आहे. तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून गाडीची नक्कीच एक बेस्ट डील घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये काही फॅसिलिटीज वगैरे काय काय सर? ह्या त्याच्यामध्ये फॅसिलिटी तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी मिळेल, लोन फॅसिलिटी मिळेल, बाकी इन्क्लुडेड ऑल मिळेल. म्हणजे जसं की तुम्हाला रबिंग पॉलिशिंग क्लिनिंग झालं, सर्व्हिसिंग झालं, ट्रान्सफर झालं, आपण प्रत्येक गाडीवरती हे सगळं फॅसिलिटी अवेलेबल देताना सर्व्हिसिंग देखील असते आपली. देताना आपण एक गाडीची फुल सर्व्हिसिंग सुद्धा करून देतो आपण. बरं चालेल. मोस्ट डिमांडिंग हेरियर सुद्धा आणलेली आहे सर आपण. टाटाची हेरियर आणलेली. ठीक आहे. हे लेटेस्ट मध्ये असणार आहे. 2023चं मॉडेल असणार आहे. हे जे किलोमीटर साधारण फक्त 11,000 किलोमीटर चाललेली XT प्लस टॉप व्हेरियंट मध्ये असणार आहे. डिझेल मॅन्युअल मध्ये फर्स्ट ओनर असणार आहे. पॅनोरामिक सनरूफ सहित. जी मिळणार तुम्हाला फक्त 18,80,000 रुपयामध्ये. 2023चं मॉडेल आहे आणि 11,000 जेन्युअन किलोमीटर चाललेली सर. जेन्युअन एकदम जेन्युअन सर. तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री सुद्धा मिळणार आहे गाडीची. बरं काय विषय सर, एवढं कमी किलोमीटर चाललेली सेल करायची गाडी? सर एक आहेत पुण्यातले गृहस्थ आहेत जे त्यांना फक्त लेस देऊन कार्स आवडतात. ते घेतात, फक्त थोडे दिवस चालवतात, नंतर परत ते चेंज करत असतात. तशी त्यांच्याकडूनच आपली ही गाडी मिळलेली आहे. त्यांच्याच आपल्याकडे 2 गाड्या असणार आहे सेम नंबरच्या 76-73 नंबरच्या. ही एक आपल्याकडे हेरियर आहे आणि दुसरी गाडी त्यांचीच आपल्याकडे गाडी वॅगनर सुद्धा आहे. ती सुद्धा मला मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवणार आहे. म्हणजे आपले जुने कस्टमर आहेत ते. जुने कस्टमर आहेत जे फक्त आपल्याकडून गाडी आपल्याला सेल करतात आणि आपल्याकडूनच दुसरी गाडी परचेस करतात. बरं ह्याच्या व्यतिरिक्त कोणती गाडी घेऊन गेले मग ते साधारण? ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं आपल्याकडून 127 गाडी घेऊन गेलेत महिंद्राची. ओके. तर गाडी नक्कीच चांगली आहे हेरियर. तुम्ही विचार करू शकता. मराजो आणलेली आहे सर आपण. 2019चं मॉडेल असणार आहे. हे सुद्धा डिझेल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे. जी मिळणार तुम्हाला फक्त 10,30,000 रुपयामध्ये. 10,30,000 चाललेली किती चाललेली? साधारण रनिंग गाडीचं 80,000 किलोमीटर झालेले. हे M6 प्लस मध्ये असणार आहे. M6 आणि तुम्ही स्पेस वगैरे बघायला गेला तर एकदम चांगला मराजो मध्ये स्पेस भेटून जाईल. आणि मिड साईडला कॅप्टन सीट्स वगैरे मिळणार आहे. एकदम 7 सीटर मध्ये एकदम जेन्युइन आणि कडक गाडी मिळणार आहे. आणि डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे. महिंद्राचं बिल्ड क्वालिटी तुम्हाला माहितच आहे आणि परफॉर्मन्स देखील माहितच आहे. टॉप मॉडेल आहे. मॅक्युल वगैरे गाडीला भेटून. ओमकार सर तुम्ही म्हटलं एकाच कस्टमरचे 2 गाड्या आहेत, तर तुम्ही हॅरियर जर दाखवली तर आम्हाला दाखवा जरा त्याच नंबरची त्याच ओनरची दुसरी गाडी. त्याच नंबरची आणि त्याच ओनरची गाडी सर आपण आणलेली 2022ची असणार आहे. ती तुम्हाला 23ची बघितली तुम्ही हॅरियर. ही आपण आणली 2022ची असणार आहे. सेम नंबरची गाडी मिळणार आहे. वॅगनर ही पण 76-73 नंबरची एकाच ओनरची गाडी आहे. बरं. हिचं पण लेस देऊन साधारण फक्त 30,000 चाललेली वॅगनर CNG मध्ये आणलेली आपण. जी मिळणार तुम्हाला फक्त 6,35,000 रुपयामध्ये. 6,35,000 तुम्हाला मिळणार 2022ची गाडी मिळणार. 2022 व्हेरियंट कोणता असणार आहे? हे LXI व्हेरियंट मध्ये असणार आहे गाडी. तुम्हाला पेट्रोल प्लस CNG कंपनी पिरियड मध्ये असणार. बेस व्हेरियंट मध्ये गाडी भेटून जाईल. पेट्रोल प्लस CNG कंपनी पिरियड CNG असणार आहे. कंपनी पिरियड CNG म्हटलं ऍव्हरेज नक्कीच चांगला असणार आहे. तर अजून एक सर वॅगनरचे अजून एक वॅगनर आणलेली सर आपण. ही सुद्धा LXI मॉडेल मध्ये असणार आहे. ही 2020ची गाडी असणार. ती मगाशी बघितली आपण 2022ची. ठीक आहे. तशी दुसरी आणलेली 2020चं वेरियंट असणार आहे. ठीक आहे. जी मिळणार पेट्रोल CNG मध्ये आणि तिची प्राइसिंग आहे फक्त 5,75,000 रुपये. ही पण 5,75,000 एक चांगली डील भेटून जाईल. आणि इंटेरियर वगैरे बघायला गेलं तर नक्कीच चांगलं आहे. VXI व्हेरियंट आहे. LXI मॉडेल मध्ये LXI व्हेरियंट आहे पण याला पॉवर विंडो वगैरे सर गाडीला? हो सर. पॉवर विंडो तो LXI ला फ्रंट साईडला दोन्ही पॉवर विंडो असतातच. ओके. तर ही झाली आपली वॅगनरची डील. तर दुसरी कोणती दाखवताय सर? सर I20 सेगमेंट आपण घेऊन आलेले आहेत. 2 I20 आणले. एक रेड मध्ये आणले, दुसरी व्हाईट मध्ये आणलेली. तर पहिली जी I20 आहे 2019चं मॉडेल असणारे पेट्रोल प्लस CNG मध्ये. एक्स्ट्रा व्हेरियंट मध्ये टॉप एंड व्हेरियंट मध्ये असणारी अलॉय व्हील, मॅक्विल वगैरे सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जी तुम्हाला मिळणार आहे फक्त 6,40,000. 2019 मॉडेल पेट्रोल प्लस CNG एक्स्ट्रा व्हेरियंट चालेल किती? साधारणतः गाडीचं रेंज झाले 54,000 किलोमीटर. ओनर सिंगल फर्स्ट ओनर मध्ये गाडी मिळणार आहे. चालेल सर. नेक्स्ट I20 आणलेली आपण. ही 2018ची पेट्रोल मध्ये डिसेंबर 2018ची असणार. त्यामुळे ही सुद्धा तुम्ही 19ची गाडी कन्सिडर करू शकता. ही तुम्हाला मिळणार आहे फक्त 6,30,000 रुपयामध्ये. 6,30,000 आणि व्हेरियंट पेट्रोल व्हेरियंट मध्ये असणार स्पोर्ट्स मॉडेल असणार आहे. तर नक्कीच या गाडीबद्दल तुम्ही विचार करू शकता. MH14 HD पिंपरी चिंचवड पासिंग मध्ये गाडी असणार आहे. सर नेक्स्ट आपण आणली सर होंडाची जॅज आणलेली. ही मिनी SUV मध्ये मोडली आहे गाडी. ही तुम्हाला होंडाची जॅज मिळणार आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये 2019चं मॉडेल आहे. हे ऑटोमॅटिक सेगमेंट खूप कमी पाहायला मिळतो मॅडम. ते तुम्हाला कडक कंडिशन मध्ये मिळणार फक्त 20,000 चाललेली गाडी. जी मिळणार आहे 8,25,000 मध्ये. 8,25,000 मध्ये
किलोमीटर झालेली चांगली गाडी तुम्हाला नक्कीच भेटून जाईल. याच्यावर पण लोन सुविधा अवेलेबल. व्हॅल्युएशनच्या हिशोबाने किती? व्हॅल्युएशनच्या साधारणतः 80 ते 85% पर्यंत तुम्हाला लोन होऊन जाईल गाडी. आणि एक चांगलं लोन करायचं असेल तर सिव्हिल किती लागेल? एक साधारणतः तुम्हाला बेस्ट आणि 90% पर्यंत 85% पर्यंत करायचं असेल तर साधारणतः 750 प्लस लागतो. जर 750च्या कमी तुमचा सिव्हिल असेल तर साधारणतः 70 ते 80% पर्यंत तुम्हाला व्हॅल्युएशनचे लोन होऊन जाईल. डिझायर सर काय माहिती असणार आहे? डिझायर ही पण आहे सर, कडक कंडिशन मध्ये 2014चे मॉडेल असणार आहे, पेट्रोल मध्ये प्युअर. ही डिझायर पण मार्केटमध्ये भेटत नाही. ही डिझायर पण आपण रेकमेंडेशन कस्टमरच्या जेन्युअन कॉल आले ते भरपूर जणांची की आम्हाला फक्त डिझायरच हवी. तर त्या हिशोबाने आपण फक्त डिझायर घेऊन आलेलो त्यांच्यासाठी 4,85,000 रुपयामध्ये. मला फर्स्ट ओनर मिळाला 2014चा मॉडेल. 14 मॉडेल एक चांगली नक्कीच दिलेली आहे. तुम्ही या गाडीसाठी पण विचार करू शकता. ब्रिझा आणलेली आहे सर आपण, हे डिझेल व्हेरियंट मध्ये असणार आहे. MH01 मुंबई पासिंग मध्ये, ठाणा पासिंग मध्ये गाडी असणार आहे. कडक कंडिशन रेड कलर मध्ये गाडी असणार आहे. फर्स्ट ओनर गाडी असणार आहे. विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असं मागा बसला स्टॉक आपला सगळ्या गाड्या जे आहेत फर्स्ट ओनर गाड्या आहेत. म्हणजे लेस D1 हे सुद्धा लेस D1 साधारण 64 ते 70,000 किलोमीटर झाले फक्त गाडीचं. जी मिळणार तुम्हाला डिझेल मध्ये VDI मॉडेल. ठीक आहे. जे प्राइसिंग लावली फक्त 8,70,000. 8,70,000 ब्रिझा मधले बेस्ट मॉडेल असणार VDI मधलं. बेस्ट व्हेरियंट मध्ये ब्रिझा भेटून जाईल डिझेल इंजिन मध्ये. चालेल. आणि मुंबई ठाणे पासिंग मध्ये गाडी अवेलेबल आहे आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये. आणि मुंबई पासिंगच्या गाड्या तुम्ही म्हणता रस्ट वगैरे असतात, तर रस्ट वगैरे काही नाही. तुम्ही येऊन स्वतः भरपूर म्हणणं असतं की बाबा मुंबई पासिंग हे रस्टिंगचं असतं, फ्लटेड गाड्या असतात. तसं काही नाहीये. आपल्या इथं महिंद्राचं जे आउटलेट आहे, महिंद्रा फर्स्ट चॉईसचं आउटलेट आहे. इथं कंपल्सरी प्रत्येक गाडी ही चेकच केली जाते. सगळ्या सर्टिफाईड पॉईंट्स असतात, 200 प्लस पॉईंट्स असतात. ते सगळ्या सर्टिफिकेशन झाल्यानंतरच ती गाड्याकडे आपले इन होते. त्यानुसार तुम्हाला मुंबई जरी असते तरी तुम्ही काही चिंता करायची गरज नाही. ही गाडी तुम्हाला एकदम सर्टिफाईड गाडी मिळणार. तर मित्रांनो स्टॉक तर एकदम जबरदस्त आहे. 100 ते 150 गाड्या नक्कीच अवेलेबल आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढा स्टॉक कव्हर केलेला आहे. या साईडला तुम्ही सिनेमॅटिकद्वारे पाहू शकता. स्टॉक जबरदस्त सर्व ब्रँडच्या गाड्या अवेलेबल आहेत. तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच इन्क्वायरी करू शकता. तर जाता 2 शब्द प्रत्येक मित्रांना. जाता सर फक्त एवढंच सांगेल की तुम्ही जेवढा स्टॉक मध्ये बघितला, जेवढा आम्ही कमी वेळात जेवढा दाखवण्याचा स्टॉक प्रयत्न केलेला आहे. पण त्यामध्ये जर चुलून बोलीने कुठली गाडी राहिली असेल तर तुमच्या मनाची गाडी जर तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून भेटत नसेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फक्त एकदा कॉल करा, तुमची रिक्वायरमेंट सांगा. त्या रिक्वायरमेंटनुसार आपण विदिन 3 to 4 डेज मध्ये तुम्हाला ती गाडी अवेलेबल करून देऊ. तर नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. मी भेटतो मित्रांनो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ सोबत लवकरच. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.